नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। हा पेपर 22 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। पहा, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 6 हा ड्रॉइंग पुरवणीवर सोडवावा व ही पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेत जोडा। सर्व मापे मिलीमीटर मध्ये आहेत। तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत वापरा। प्रश्न पहिला ए, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 5 गुणांसाठी आहे। पहिले विधान, विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते। 3 पर्याय दिलेले आहेत। सी पर्याय बरोबर आहे, उष्णता। दुसरे विधान, एलईडी तपासणीसाठी मल्टीमीटर वापरतात। सी पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, सोलर सेल फोटो होल्ड्स या तत्वावर कार्य करते। त्याचा देखील सी पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, बॅटरीचा उपयोग डीसी प्रकारचा सप्लाय मिळवण्यासाठी करतात। 3 पर्याय दिलेले आहेत। ए पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, मिक्सरमध्ये युनिव्हर्सल मोटरचा उपयोग करतात। त्याचा बी पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। 5 गुणांसाठी आहे। स्तंभ ए आणि स्तंभ बी देण्यात आलेला आहे। एक, व्हायब्रेटिंग बेल, त्याचा सी पर्याय बरोबर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट। 2, हॅलोजन लॅम्प, त्याचा ई पर्याय बरोबर आहे, रिजनरेटिव्ह सायकल। 3, ट्रान्सफॉर्मर, त्याचा ए पर्याय बरोबर आहे, म्युच्युअल इंडक्शन। 4, 2 वे स्विच, त्याचा बी पर्याय बरोबर आहे, जिना वायरिंग। आणि 5, हॉट प्लेट, त्याचा डी पर्याय बरोबर आहे, पदार्थ गरम करणे। प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। 5 गुणांसाठी। पहिले विधान, गिझरचे इनर कंटेनर हे ॲल्युमिनियम पासून बनवितात। चूक, हे विधान चूक आहे। दुसरे विधान, विद्युत बेलमधील आर्मेचर हा सॉफ्ट आयर्न पासून बनवलेला असतो। बरोबर। 3, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायडिंग मधून लोडला सप्लाय जोडला जातो। चूक। चौथे विधान, इलेक्ट्रॉनिक उपकरणांना डीसी सप्लायची आवश्यकता असते। बरोबर। आणि 5वे विधान आहे, कन्सिल्ड पद्धतीने केलेले वायरिंग भिंतीच्या आतून केलेले असते। बरोबर। पुढे आहे प्रश्न पहिल्यातील डी प्रश्न, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, सोलर सेल कोणत्या मटेरियल पासून बनवितात? उत्तर, सोलर सेल पी टाइप आणि एन टाइप मटेरियल पासून बनवितात। दुसरा प्रश्न, बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाच्या साहाय्याने तपासतात? उत्तर, बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हायड्रोमीटरच्या साहाय्याने तपासतात। तिसरा प्रश्न, रेक्टिफायरचे 2 प्रकार लिहा। उत्तर, 1 हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि 2 फुल वेव्ह रेक्टिफायर। फुल वेव्ह रेक्टिफायरचे पण 2 प्रकार आहेत, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर। चौथा प्रश्न, एसी मोटरचे विद्युत पुरवठ्याच्या आधारावरून पडणारे 2 प्रकार लिहा। आणि 5वा प्रश्न, इंडक्शन कुकरमध्ये युजर इंटरफेसचे कार्य लिहा। उत्तर, इंडक्शन कुकर ऑन ऑफ करणे तसेच वेगवेगळ्या रेंजचे तापमान सिलेक्ट करणे हे इंडक्शन कुकरमध्ये युजर इंटरफेसचे कार्य आहे। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत। 7 प्रश्नांपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 12 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। प्रश्न पहिला, विद्युत गिझरमधील पाणी पुरेसे गरम होत नाही, याबाबत 3 कारणे लिहा। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे, थर्मोस्टॅट स्विच कमी तापमानाला नियंत्रित केला असेल, हीटिंग एलिमेंट कमी क्षमतेचे असेल किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली असेल, थर्मोस्टॅट खराब झाला असेल, म्हणून विद्युत गिझरमधील पाणी पुरेसे गरम होत नाही। दुसरा प्रश्न आहे, बझरची कार्यपद्धती लिहा। उत्तर, कार्यपद्धत,
बेल पुश स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत पूर्ण होतो, त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेटिक कॉइलकडे आकर्षला जातो. AC सप्लाय गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो व आवाज येतो. ही बझरची कार्यपद्धती आहे. तिसरा प्रश्न, कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्पचे कोणतेही 3 फायदे लिहा. उत्तर. फायदे बघा. 1. आकाराने लहान, वजनाने हलके असतात. 2. इनकॅन्डिसंट लॅम्पच्या जागी बदल न करता वापरता येतात. 3. पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. 4. फ्लुरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. 5. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. चौथा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरचे कोणतेही 3 फायदे लिहा. उत्तर. हे स्थिर साधन असल्यामुळे घर्षणीय हानी होत नाही. 2. यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. 3. विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या व कमी खर्चात करता येते, त्यामुळे विद्युत शक्तीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठवता येते. 4. हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे होते. पाचवा प्रश्न, फिल्टर सर्किट म्हणजे काय? कोणत्याही 2 फिल्टरची नावे लिहा. बघा, कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे होते. आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 पर्यंत उत्तरे अभ्यासलेली आहेत. 6वा प्रश्न, खालील विद्युत सांकेतिक चिन्हे काढा. प्लग, दुसरे आहे सीलिंग फॅन, सी AC व्होल्टमीटर. 7वा प्रश्न, खालील आयत काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. कमांड, फर्स्ट कॉर्नर, अदर कॉर्नर. प्रश्न 3रा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. प्रश्न पहिला, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर व शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मधील फरक स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. कोअर टाईप ट्रान्सफर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये L आकाराच्या स्टॅम्पिंग्स वापरलेल्या असतात आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये E व I आकाराच्या स्टॅम्पिंग्स वापरलेल्या असतात. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर या प्रकारात कोअरच्या भोवती वायडिंग असते. शेल टाईप ट्रान्सफर या प्रकारात कोअरच्या आतमध्ये वायडिंग असते. दुसरा प्रश्न, बॅटरी म्हणजे काय? बॅटरीचे प्रकार लिहा. तिसरा प्रश्न, मोटर प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्याची 2 कारणे व त्यावरील उपाय लिहा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. मोटर प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्याची कारणे आहेत, ओव्हरलोड होत असेल आणि दुसरे कारण आहे बेअरिंग झिजली असेल, जाम झाली असेल. उपाय: 1. मोटर ओव्हरलोड होत असेल तर लोड कमी करावा. 2. बेअरिंग स्वच्छ करा, ग्रीस लावा अथवा बेअरिंग बदलवा. चौथा प्रश्न, ब्रिज रेक्टिफायरची मंडलाकृती काढा. 5वा प्रश्न, ऑटोकॅडमध्ये खालील वर्तुळ काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. चौथा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. प्रश्न पहिला, वॉटर हीटरच्या कोणत्याही 5 भागांची नावे सांगून त्यांची माहिती लिहा. या ठिकाणी वॉटर हीटरची भाग देण्यात आलेले आहे. 1. इनलेट पाईप. हीटरच्या आतील टँकला थंड पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इनलेट पाईपचा वापर करतात. 2. आउटलेट पाईप. इनलेट पाईपमधून आत गेलेले थंड पाणी हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात आल्याने ते गरम होऊन आउटलेट पाईपमधून बाहेर पडते. 3. हीटिंग एलिमेंट. विद्युत पुरवठा चालू केल्यानंतर हीटिंग एलिमेंटच्या साह्याने पाणी गरम केले जाते. 4. स्टील टँक. स्टील टँकमध्ये पाणी साठवले जाते. पाण्याचा दाब सहन करू शकेल अशा टँक असते. 5. टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ व्हॉल्व. हीटरच्या सुरक्षिततेसाठी हे व्हॉल्व बसवलेले असतात. अचानक तापमान किंवा दाब वाढल्यास अनुक्रमे टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ व्हॉल्व कार्यान्वित होतो. 6. ड्रेन व्हॉल्व. हीटरमधील सर्व पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी हा ड्रेन व्हॉल्व वापरतात. कोणत्याही 5 भागांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. दुसरा प्रश्न, एका स्विचने एक सॉकेट नियंत्रित करण्यासाठीची मंडलाकृती काढा. तिसरा प्रश्न, खालील वायरिंग साहित्याच्या आकृत्या काढा. A. बॅटन होल्डर. B. 2 पिन प्लग. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 16 गुणांसाठी.
म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 8 गुण मिळतील। पहिला प्रश्न, सोलर सेलची रचना व कार्य लिहा। या ठिकाणी सोलर सेलची रचना देण्यात आलेली आहे। सोलर सेल हा फोटोव्होल्ट या तत्वावर कार्य करते। यामध्ये दोन विशिष्ट प्रकारचे पदार्थ जवळ ठेवून त्यांच्या जंक्शनवर प्रकाश पाडला असता दोन बाजूंमध्ये विभवांतर म्हणजे विद्युत दाब निर्माण होतो। यालाच प्रकाश व्होल्टचा परिणाम म्हणतात। यामध्ये पी टाईप आणि एन टाईप मटेरियल वापरतात। पी टाईप आणि एन टाईप मटेरियल हे सिलिकॉन सेमीकंडक्टर पासून बनवितात। असे अनेक सोलर सेल समांतर पद्धतीने एकत्र जोडून सोलर पॅनेल बनवितात। ही ऊर्जा आपल्याला जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत मिळते। सोलर पॅनेल पासून आपणास पूर्णतः डीसी सप्लाय मिळतो। आणि पुढे आहे सोलर सेलचे कार्य। सोलर सेल म्हणजे एक पी-एन जंक्शन डायोड आहे। यामध्ये एन टाईपचा पातळ आणि मोठा थर असतो, पी टाईपचा छोटासा थर असतो। एन टाईप मटेरियलवर प्रकाश पडल्यावर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अलग होण्याचे कार्य करते। हे इलेक्ट्रॉन पी टाईप मटेरियलकडे आकर्षित होतात। अशा पद्धतीने जंक्शन तोडून इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू होतो। ज्यावेळी आपण बाह्य सर्किट जोडतो त्यावेळी त्या सर्किटमधून प्रवाह चालू होतो। जर आपण लोड जोडला असेल तर मंडल चालू होते, म्हणजे सोलर सेलपासून लोडला विद्युत पुरवठा सुरू होतो। आणि जर आपण बॅटरी जोडली तर ती बॅटरी चार्ज होते। अशा पद्धतीने सोलर सेलचे कार्य चालते। पुढे आहे दुसरा प्रश्न, कॉन्ड्युक्ट वायरिंग पद्धतीची माहिती लिहून या पद्धतीचे 2 फायदे व 2 तोटे लिहा। या ठिकाणी कॉन्ड्युक्ट वायरिंग पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी फायदे व तोटे देण्यात आलेले आहेत। फायदे बघा, ही पद्धत अतिशय मजबूत व टिकाऊ असते। काही मर्यादेपर्यंत हे वायरिंग ओलसर हवा व आगीच्या धोक्यापासून मुक्त असते। दीर्घकाळ टिकणारी आहे। दुरुस्ती देखभाल कमी असते। तोटे, ही पद्धत खर्चिक आहे। कुशल कारागीर व कौशल्याची आवश्यकता असते। या पद्धतीत वाढ अथवा घट करता येणे थोडे अवघड आहे। दोष शोधणे कठीण असते। पुढे आहे तिसरा प्रश्न, हॉट प्लेटची माहिती लिहून हॉट प्लेटच्या विविध भागांची नावे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे अभ्यासायची होती। आपण प्रश्न पहिला व दुसऱ्याचे उत्तर अभ्यासलेले आहे। प्रश्न 6, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा, 10 गुणांसाठी आहे। कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण मिळतील। प्रश्न पहिला, आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या तुल्य प्रतिमा देखाव्यावरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा। तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीचा वापर करा। एक्स दिशेने दिसणारा समोरील देखावा, वाय दिशेने दिसणारा वरील देखावा आणि झेड दिशेने दिसणारा बाजूचा देखावा। आपण आकृती पाहू। प्रश्न क्रमांक 1 साठी या पद्धतीची आकृती देण्यात आलेली आहे। आणि दुसरा प्रश्न आहे, आकृती क्रमांक 2 मध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा काढा। ओ हा आरंभ बिंदू घ्या। प्रश्न क्रमांक 6 मधील आकृती क्रमांक 2 पाहू। दोघांपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।